मी आमदार म्हणून कुणाला कधी दमदाटी केलेली नाही, हुक लावलेली नाही, अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला नाही. विरोधक कोण कंत्राटदार असेल त्याचं बिल कधी अडवलेलं नाही. ज्याला जो उद्योग करायचा आहे तो सुखनाईव करा आणि शांततेने आणि आनंदाने जगा, हा संदेश देत मी 40 वर्ष काढलेली आहे. आणि आताच नुसतं सभेला बसलेला एखाद्या माणसाचा जरी फोटो काढून लगेच त्याला फोन येतो, तुम्ही कसं काय पितो? अरे या देशात लोकशाही आहे का नाही? आणि मला कळत नाही लोक घाबरतात कशाला. कातडे पांघरलेला वाघ आहे, हे असलं नाहीये. कशाला देता का उघड खोटे केसेस अखेर झाली तर आपण नीट करायची. माझ्या घरच्यावर 300-700 झालेले आहेत, आमच्या भावावर झालेले, पुतण्यावर झालेले, आम्ही भेरो नाही. आणि भीत्यापोटी ब्रह्मराक्षस असतो हे लक्षात ठेवा. आरेला कार्य म्हणल्यानंतर परत वाट जात नसते. ही बार्शी तालुक्याची रीत आहे, ही परंपरा. त्यामुळे मला कोण सोडून गेलं याच्यापेक्षा जे बरोबर राहिलेले आहे, उघडपणे बरोबर आहे, काही जणांची अडचण म्हणून उघड नसताना बरोबर आहे, त्या सगळ्याची काळजी व्हायला दिलीप सोपत आयुष्यभर इतक्या वर्षात आता लोकशाहीमध्ये मतदार अडणी राहिलेला नाही, खूप सुज्ञ झालेला आहे. मोकळ्या मनाने मतदान करू द्या. तसं करू देणार नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीनं काय करायचं ते पण ठरवलेलं आहे. त्यामुळं निवडणूक शांततेत चालली आहे तर शांततेतच राहू द्या. बाकीच्या 12 भानगडी करायचा प्रयत्न करू नका. शेवटी राजकारणाच्या पायात गोरगरिबाची पोरं दानाला द्यायची आमची पद्धत नाही. आम्ही चुली पेटवणारे लोक आहेत, घर पेटवणारे लोक नाही.